इकडे सर तुम्ही डोळ्यावर लावा. तुम्हाला काही दिसतंय का सर? बघा बघा दिसतंय काय? हे किती आहे? हे प्रयत्न करा सर दिसत असेल. पूर्ण ब्लॅक. ओके द्या ते काढून. सर आपण या. हां आपण लावा सर. आपण सत्यता पडताळण्यासाठी मी ह्या गोष्टी घेतोय. सर बघा बरं आपल्याला काही दिसतंय का? नो बेटा नो बेटा. मी तुमच्या समोर एक वस्तू काढलेली ती दिसते की तुम्हाला वस्तू? एकदा बघा सर दिसत असेल. नको रे खालून बघा खालून. ते दाढीवाले डोळे खालून करून बघा. दिसतंय? नाही. ओके म्हणजे लक्षात आलं तुम्हाला दिसत नाही. अजून तुम्हाला प्रयत्न करायचा आहे ना? बरं आता हर्ष बघा हा ब्लँक फोल्ड एक डोळ्यावरती लावतोय. फर्स्ट ब्लँक फोल्ड. ओके त्यानंतर आता सेकंड ब्लँक फोल्ड लावतोय म्हणजे दिसण्याचा काही संबंधच नाही. तुमच्याजवळ जर काही रुमाल असेल तर रुमाल सुद्धा मी त्याला बांधू शकतो पण हे सफिशियंट आहे. ओके ओके आता मी काही गोष्टी देणार आहे त्याच्याकडं तो ते ओळखतो का नाही ते आपण बघूया. ओके सरांकडनं मी एक गोष्ट घेतली. हात पुढं कर. ही कोणत्या कलरची आहे ते सांगायचंय मला. ब्लॅक कलरची आहे का? बरोबर सर? टाळ्या झाल्या पाहिजे. ओके ती वस्तू काय आहे ही सांगायची आहे आणि ती वस्तू कोणाची आहे ती मला सांगायची आहे. ओके सर आपण पुढे. आता हा स्पर्श सेन्स वरनं ही गोष्टी कोणाची आहे ते ओळखणार आहे तो. पहिले मी त्याच्या हातात ती वस्तू देतो तिचा तो पहिले कलर सांगेल आणि त्यानंतर ही गोष्ट कोणाची आहे ही वस्तू कोणाची आहे ते पण तो ओळखेल. बरोबर तिचा पहिले कलर सांगायचा आपण. कोणता कलर आहे? गोल्डन कलर आहे. ओके आता आपल्या समोर 3 व्यक्ती आहेत. ते मेल आहे का फिमेल आहेत ते आपल्याला पहिले सांगायचे. हात दाखवायचा आहे. आणि घड्याळ पण सांगितली. आता ही घड्याळ कोणाची आहे तो त्यांच्या हातात दिली आहे घड्याळ हातात. ओके टाळ्या होऊन जाऊ द्या. ओके मला सांगायचा ब्लॅक कलरचा गॉगल आहे. बरोबर आहे का रंग? ओके तुझ्या समोर 3 व्यक्ती आहेत त्यांच्यापैकी कोणाची आहे स्मेलिंग दे तो सांगेल. हातवरती करा. पुन्हा एकदा चेक कर व्यवस्थित. बरोबर आहे का? अजून अजून मी एक कपड्याला हात लावून त्यांनी कोणत्या कलरचे कपडे घातलेले ते तुला सांगायचं. ओके त्यांनी कोट घातलेला आहे ग्रे कलरचा. मेल. रेड कलर इथं ग्रे कलर फिमेल. फिमेल मेल आणि हे इकडं व्हाईट आणि व्हाईट. धन्यवाद एआई अबाकस की वजह से मैं आज यहाँ व्हाईट ग्रे बरोबर आहे. ओके फूल येलो कलरचं. फूल येलो फूल पर्पल आणि ग्रीन. आधार कार्ड 2 व्यक्तीपैकी कोणाचं आहे ते मला सांगायचं आणि हा आधार कार्डचं नाव पण सांगायचं आणि आधार कार्ड कोणाचं आहे ते स्मेल करून त्या व्यक्तीच्या हातात परत द्यायचं. हात दाखवा. बरोबर आहे. हा आता ह्यांनी कोणत्या कलरचा शर्ट घातलेला आहे?
जीन्स पॅन्ट कोणत्या कलरची आहे? हात लाव. ब्लॅक ब्लॅक ब्ल्यू आणि व्हाईट. या आधार कार्डचं नाव वाचून दाखवायचं आहे. आपल्याला साध्या डोळ्याने वाचता येत नाही बरं का सर. नंबर वाचतोय तो 5 6 8 0 1 7 2 4 8 8 9 6 9 8. बरोबर आहे सर? अगदी बरोबर. बरोबर. कॅश आहे? पैसे कोणतीही नोट झाली. दुसरा या सर आपण पुढे. अजून कोणाकडे आहे का कॅश? ही नोट किती रुपयाची? 200. नंबर वाचायचा. 4AG 441572. अजून दुसरी नोट. हां येस. क्या मॅडम? नोट द्या सर त्यांच्या. 100 rupees note number 1POQ728657. बरोबर आहे. ओके. आता मी काही कार्ड्स काढतो. तुमच्याकडं पॅन कार्ड असेल तरी चालेल. तुमच्याजवळ काही नाही आहे म्हणून मी माझ्या जवळची वस्तू करतोय. ओके सर आपण या. येलो शर्ट पाठीमागं. स्पेलिंग नाही बरोबर वर्ड आहे. सांगा पुन्हा एकदा. येलो कलरचा ड्रेस घातलेला आहे. पॅन्ट व्हाईट आणि ब्लॅक बेल्ट. अजून ह्याच्या हातामध्ये काय आहे? त्याचा कलर कोणता आहे? हातामध्ये ते हे काय बोलतात ते बांधतात ना ते ऑरेंज येलो ऑरेंज येलो. सरांची एक वॉच आहे. त्या वॉचचा कलर सांगायचा आहे. गोल्डन. सरांच्या जवळ एक पेन आहे. त्या पेनचा कलर सांगा. ब्लॅक आणि इकडे ब्ल्यू आणि इकडे व्हाईट. सर बरोबर आहे. बरोबर. सर हरच्या हातात एक कार्ड देत आहेत. अँड ब्ल्यू. राईट. 9 येलो. अजून द्या सर. हां आता आपण दुसरे व्यक्ती सर आपण राऊंड 2. राऊंड 2. मला विशेष काही वाटणार नाही कारण मला ऑलरेडी माहिती आहे त्याच्यामध्ये पॉवर आहे. वाव. ब्ल्यू कलरचा ब्राउन 3. ब्राऊन. त्यांनी सांगितलं ब्ल्यू कलरचा प्रोडक्ट आणि ब्लॅक शूज. ओके. मेरा भविष्य 8 स्टार. ब्लॅक. स्मेल करून ते कार्ड कोणाकडे दिलं तो सर्च आहे. हो. पहिला चांगलं स्मेल कर. मी कोणाकडे तरी ते देणार आहे. तू जाऊन सर्च करायचं. नाही नाही त्या व्यक्तींना पुढे बोलवा. असं इतकं दूर नाही. हार्स तू शोधू शकतोस ते कोणाकडे दिलेले आहे बघ बरं. स्मेल कर. हो स्मेल कर हाताची. वाव. व्हेरी गुड. एक बुक. बघा बरं बरोबर आहे का? ऑरेंज. दाखवा सगळ्यांना. काय आहे? ऑरेंज. डोळे उघडा. 25 डिसेंबर 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर 3 दिवसाचा क्लास केला. क्लासचा कालावधी होता. सकाळी मी सरांकडे 6 वाजता नेऊन सोडायचो. संध्याकाळी घ्यायला एक 5-5:30च्या दरम्यान यायचो. 3 दिवस असं रेग्युलर केल्यानंतर ना तिथे खूप सारे लोक होते. मी पण असा कुठेतरी डेमो घेतला होता. डेमो घेतल्यानंतर कळालं की ही मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन होऊ शकतं. आपल्या डोळ्याच्या मध्ये एक पिनल ग्लँड असते. 3 दिवसांच्या सततच्या सरावानंतर सचिन कुमार नावाचे यांचे गुरु आहेत. त्यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे.
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे. 5000 वर्षाचं त्यांना कॅलेंडर मुखपाठ आहे. पिरियडिक टेबल खूप चांगल्या प्रकारे त्यांना कॅटेगरीनुसार पाठ आहे. पूर्ण राज्याची माहिती, ते त्या राज्याचं स्थान किती आहे, त्या राज्याची संख्या काय आहे, सगळं अचूक सांगतात. अतिशय हुशार आणि अतिशय विद्वान व्यक्ती. त्यांचं शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे. त्यानंतर ते 2016 मध्ये जी भारताच्या बाहेर ऑलिम्पिकला जी टीम गेली होती त्याचे ते कोच राहिलेले आणि ते पूर्ण भारतभर हे विद्या इतरांना शिकवतात. खूप चांगले व्यक्ती आहेत आणि मी त्यांच्या संपर्कात आल्यानंतर माझ्या पोराचं जरी शिक्षणाच्या बाबतीत सोनं झालं मी असं म्हणतो. तेव्हापासून त्यांनी क्लास केला, तेव्हापासून त्याच्यामध्ये ग्रहणशक्ती त्याची वाढली, बुद्धिमत्ता वाढली, अभ्यासाची क्षमता वाढली. त्यानंतर तो अचूक सगळ्या गोष्टी ओळखतो. बदल खूप मोठ्या प्रमाणात झाला, मोबाईल कमी झाला आणि तो ह्या ब्रेन जिम आहे तो अचूक पद्धतीने करतो. आता ब्रेन जिम काय असतं त्याचा पण मी तुम्हाला एक डेमो देतो. हे कसं ऍक्टिव्हेट होतं. हर्ष पहिले ते सर सचिन कुमार नावाचे जे सर आहेत ते हरचे वेगवेगळे खेळ घेतात 3 दिवस आणि ते 3 दिवसाच्या नंतर काय ऍक्टिव्हेट होतं ते ब्रेन जिम काय असतं ते आपण पाहूया. ओके, स्टार्ट. हर्ष पहिला त्यांना 5000 वर्षाचं कॅलेंडर पाठ आहे. जर तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ सांगितले तर ते अचूक ते हे सांगतात, वार सांगतात. इतकं त्याची मेमरी खूप चांगली. त्यांना फोटो मेमरी आहे. सरांनी आता जो सांगितलं फोटो मेमरी म्हणजे इतके सर्व लोक आहेत. तुम्ही प्रत्येकाने एक एक शब्द सांगितला तर ते फळ्यावर लिहितात आणि तुम्ही कोणता शब्द सांगितलेला आहे ते स्थानानुसार सांगतात. ABCD ते सरळ म्हणतात, ABCD उलटी म्हणतात, जनगण सरळ म्हणतात, जनगण उलट पण म्हणतात. आणि पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत एकदा बघितलं की ते लगेच त्याच्या लक्षात राहतं. म्हणजे हा एवढा ट्रेन झालेला आहे तर त्याचे गुरु काय असतील आहे की नाही. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे ते हे करतात. 1000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख, 15 लाख असं काही होऊ शकतं का हे तुम्ही विचारायचं आहे. त्याच्यासाठी सेमिनार आहे. 10-12-15 हजार काय ते तर कुठेही होऊ शकतं. पण किती सहजासहजी सुद्धा मिळू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्या माइंडमध्ये पॉसिबिलिटी नावाचं काय आहे. जसं अगोदर आपला विषयच तो चालू आहे पॉसिबिलिटी. रेग्युलर अभ्यास तुम्हाला माहीतच आहे. ट्रॅजेडी घेणे सर बरं का ओके. तर आता आपण तो डेमो बघणार आहोत. ओके हर्ष, मला अगोदर तुझं नाव सांग आणि तू काय काय करणार आहेस ते थोडक्यात सांग. हे सगळे आपले लोक आहेत आणि तुला अप्रिशिएट करणारे आहेत. त्याच्यामुळे डोंट वरी, एकदम कॉन्फिडेंटली. ओके. माझं नाव हर्ष विनय सागळे आणि मी मिड ब्रेन करून दाखवणार आहे. हां, त्यामध्ये तू काय काय करू शकतोस. मी डोळे बंद करून कार्ड सोडवू शकतो, थिंग सोडवू शकतो, अजून वगैरे रेंज वगैरे करू शकतो. ओके, व्हेरी गुड. हां प्लीज या सर. सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता गुड आफ्टरनून झालेलं आहे सुद्धा मी गुड मॉर्निंग म्हणलो आपल्याला. मित्रांनो, आता आपण जे पालक म्हणून आलेलो आहात, मी असं कुठंतरी मी पालक म्हणून गेलेलो होतो आणि गेल्यानंतर ना तिथं मी ज्या गोष्टी बघितल्यात ते मुलाला लावण्यासाठी माझी इच्छा जागृत झाली. आपण हा कोर्स करायला पाहिजे. मी 3 दिवसाचा कोर्स केला. 25 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर 3 दिवस. 3 दिवसाच्या नंतर ना माझ्या मुलांमध्ये जो बदल झालेला आहे तो बदल मी आता तुमच्या सगळ्यांसमोर ठेवतोय. अत्यंत प्रभावी असा बदल आहे. मी विश्वास ठेवू शकत नव्हतो. आता जो मी विश्वास ठेवला आहे आणि तो तुम्हाला मी डेमो करून दाखवतो. सर्व काही ह्या कार्यक्रमातूनच आपलं ज्ञान संवर्धन होत असतं आणि हे ज्ञान संवर्धन जे होतं ते आपण आपल्या मुलासाठी कुठं ना कुठं आपल्या मुलाची प्रगती व्हावी
आहे की नाही? यासाठी आपण त्यासाठी येत असतो आणि त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे मी येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला करून दाखवतो सगळ्या काही गोष्टी. हर्ष पुढे